पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूरचा वॉन्टेड आरोपी पुखराज राजपुरोहित अखेर एसओजी ताप्ती व्याराकडून अटक। चार महिन्यांच्या शोधानंतर एसओजी ताप्ती व्याराकडून मोठी कारवाई। नशाबंदी प्रकरणातील नवापूरचा मुख्य आरोपी नवापूर येथील रहिवासी आणि वलसाड जिल्ह्यातील नानापोढा पोलीस ठाण्यात दाखल नशाबंदी गुन्ह्यात गेल्या 4 महिन्यांपासून फरार असलेला वॉन्टेड आरोपी पुखराज दयाराम राजपुरोहित याला एसओजी ताप्ती व्यारा पथकाने यशस्वी कारवाईत अटक केली। नवापूर शहरात वास्तव्यास असलेला आरोपी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मुख्य संशयित असल्याचे पोलिसांनी सांगितले। सुरत परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रेमवीर सिंग व ताप्ती व्यारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक JN देसाई यांच्या सूचनेनुसार नशाबंदी गुन्ह्यातील फरार आरोपींविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई एसओजी ताप्ती व्यारा शाखेचे पोलीस निरीक्षक KG लिंबाचिया यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दिनांक 22 जानेवारी रोजी सोंगड परिसरात गस्त घालत असताना ASI अजयभाई सोलंकी व कॉन्स्टेबल जयेशभाई बलिरामभाई यांना खात्रीशीर माहिती मिळाली की संबंधित आरोपी नवापूरहून पांढऱ्या रंगाच्या इको कारने क्रमांक GJ 26 AE 0575 सोंगड नवीन RTO चेकपोस्ट मार्गे व्यारा दिशेने जाणार आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी सोंगड नवीन RTO चेकपोस्ट येथे सापळा रचून वाहन तपासणी सुरू केली। काही वेळात संशयित वाहन येताच त्यास थांबवून तपासणी करण्यात आली। त्यावेळी आरोपीला ताब्यात घेण्यात आले। झडतीत त्याच्याकडून 2 मोबाईल, 10,000 रुपये रोख रक्कम, इको कार असा एकूण 5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटक करण्यात आलेला आरोपी पुखराज दयाराम राजपुरोहित वय 38 हा सध्या जनता पार्क सोसायटी नवापूर येथे भाड्याने राहत होता। त्याचे मूळ नाव नाल, तालुका शिवणा, जिल्हा बाडमेर, राजस्थान आहे। त्याच्या विरुद्ध नानापोढा जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 11-20-50-50-12-83/2025 दाखल असून NDPS कायदा 1985 अंतर्गत कलम 8C 15B 29 गुन्हा नोंद आहे। या प्रकरणात त्याच्याकडून यापूर्वी 4 किलो 550 ग्रॅम पोस्त डोडा जप्त करण्यात आला होता। या घटनेनंतर तो फरार झाला। पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला सोंगड पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले असून नानापोढा पोलीस ठाण्याला त्याबाबत माहिती देण्यात आली आहे। अशा प्रकारच्या कारवायांमुळे अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक मजबूत होत असून भविष्यातही अशा कठोर कारवाया सुरू राहतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय।